विविधा मंजिरीमध्ये मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. काही वर्षांपूर्वी मी एक गाणं ऐकलं होतं, तुम्हालाही ते ठाऊक असेल. रडू नको रे चिमण्या बाळा, रडू नको रे चिमण्या बाळा, हसण्यासाठी जन्म आपुला. म्हणजे बघा, एक आई आपल्या त्या एवढ्याशा लेकराला सांगते की अरे बाळा रडू नकोस. का रडू नकोस? तर संपूर्ण जन्म हसण्यात घालवायचा. म्हणजे अनादी कालापासून हास्यरस हा खूप महत्वाचा मानला गेलाय. 9 रसांपैकी अतिशय महत्वाचा असा हा हास्यरस. पण दुर्दैवाने झालंय असं की कोणीही हा हास्यरस इतकासा मनावर घेत नाहीये. मनावर घेत नाही म्हणजे काय की काय हसायचं वेड्यासारखं सारखंच, आम्हाला किती प्रॉब्लेम्स आहेत, आम्हाला किती दुःख आहे, काय हसायला सांगताय, अशी एक लोकांची मानसिकता झालेली असते. मला एक सांगा मंडळी, दुःख कोणाला नाही हो, सगळ्यांनाच आहे दुःख. अहो रामदास स्वामींनी तर म्हटलेलंच आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे. मग मला सांगा, जर कोणीच सुखात नाहीये तर त्या दुःखाचा बाऊ करत राहायचं का सकारात्मकतेने त्याच्यावर काही उपाय शोधायचा? मग उपाय म्हणजे काय? तर हसत खेळत जगणं हा त्याच्यावरचा चांगला उपाय आहे. सुखी माणसाचा सदरा ही गोष्ट आपण लहानपणी ऐकलीये, ऐकवलीये, बरोबर आहे की नाही? पण किती जणांना त्याच्यातलं मर्म कळलंय? फार थोडे असतील असे लोक. तर मग आता म्हणून मग माझं अगदी असं तुम्हाला सांगू का, प्रामाणिकपणे मत आहे माझं की विविध प्रकारचे ताण घेतल्यामुळे मनावर आलेला जो एक प्रकारचा काय म्हणायचं त्याला, बधीरपणा जो आहे मनाला आलेला, तर तो नाहीसा करणारा एक छान उपाय म्हणजे हास्य, असं माझं मत आहे. तर आता आज मी तुमच्यासाठी, तुम्ही सगळे सुजाण पालक आहात की नाही, पण पालक, बालक आणि या वेळेला शिक्षक सुद्धा, अशा तिघांसाठी मी एक असं व्यक्तिमत्व घेऊन आलेली आहे की ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ते छान उलगडणार आहे. तर अशा एक आहेत अपर्णा बोकील. या अपर्णाताई रेणुका स्वरूप प्रशालेमध्ये अध्यापिका म्हणून काम करत होत्या. त्यानंतर मग विमलाबाई गरवारे प्रशालेमध्ये त्या उपमुख्याध्यापिका होत्या. तिथून त्या सेवानिवृत्त झाल्या. पण फक्त पदावरून सेवानिवृत्त झाल्या. त्यांच्या कार्यापासून त्या कधीही सेवानिवृत्त आज तागायत झालेल्या नाहीत. त्यांचं काम त्यांनी तसंच पुढे चालू ठेवलेलं आहे. स्वागत आहे तुमचं माझ्या विविधा मंजिरीमध्ये. धन्यवाद मंजिरीताई. करूया सुरुवात? हो. हा, तर मग मला असं सांगा अपर्णाताई की हास्य ही जी कृती आहे, तर हास्य ही कृती आणि विज्ञान यांचा तसा काही संबंध नाही. म्हणजे कसं, माझ्या म्हणजे एकंदरीत लोकांचं हे सांगते की विज्ञान म्हटलं की शास्त्र आणि गणित, आणि शास्त्र आणि गणित आणि हास्य यांचा दुरान्वये संबंध नाही असं लोक अजूनही समजतात. तर मग तरी सुद्धा तुम्ही तुमच्या एका पुस्तकाला हास्य विज्ञान असं नाव दिलेलं आहे. मग मला असं विचारायचंय तुम्हाला की हास्य आणि विज्ञान यांचा एकमेकांशी काय संबंध आहे, जरा सांगा बरं आमच्या प्रेक्षकांना. हो, सांगते की. हो, हास्य आणि विज्ञान यांचा अगदी जवळचा संबंध आहे किंवा असं मी म्हणेन की आपल्या अस्तित्वाशी संबंध आहे, आपल्या श्वासाशी संबंध आहे. पण दुर्दैवाने आज समाजात असे एक प्रकारचा विचार, गैरसमज पसरलेला आहे. हसणं आणि ते सुद्धा विनाकारण, उगीच काय असते खुळ्यासारखी असं म्हणणारे लोक आहेत. आपण मुद्दाम हसल्याने आपल्याला फायदे होणार आहेत हे लोकांना माहिती नाही. हास्य म्हणजे वेडेपणा, उगीच हसायचं, कारणाशिवाय हसायचं म्हणजे अशा लोकांना वेडे ठरवलं जातं. आणि हे मला खोडून काढायचं होतं. कारण हास्यामुळे जर अगणित फायदे होणार आहेत आपल्याला, तर हसायलाच पाहिजे नाही का? आणि मग हे हसायला का पाहिजे, काय फायदे आहेत हे तुम्हाला सांगण्यासाठी मी आपल्या पुस्तकाला नाव दिलं हास्य विज्ञान, सायन्स बिहाइंड लाफ्टर.
खूप मोठे शास्त्र आहे त्याच्या मागे आणि ते सगळ्यांना सांगायला मला खूप आवडेल. माझा जिव्हाळ्याचा विषय आहे तो मंजिरीताई. छान छान. आता मंजिरीताई, तुम्ही म्हणाल की नेमके फायदे कसं काय आहेत बुवा, काय विज्ञान आहे, विज्ञान म्हणजे अवघड. तर तसं नाहीये बरं का. हो, विज्ञान आपला मित्र आहे, जवळचा मित्र आहे. हेच तर सांगायचंय मला सगळ्यांना. हास्यामुळे मुख्यतः आपल्या फुफ्फुसांच्या कार्यक्षमतेत वाढ होते. कोरोनाच्या वेळेला आपण अनुभवलंय सगळ्यांकडून की केवढे बळी गेले, केवढी प्रतिकार शक्तीचा भयंकर प्रॉब्लेम निर्माण झाला. हास्यामुळे प्रतिकार शक्तीत वाढ होते, ऑक्सिजन मिळतो, फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते, ऊर्जा मिळते, नकारात्मकता कमी होते, ताण कमी होतो. किती, एक ना दोन, इतके फायदे आहेत, ते सांगायला नको का. म्हणून मी हास्य विज्ञान हे नाव दिलं. म्हणजे तरी तुम्ही पाठ फिरवणार नाही. हास्याकडे पाठ फिरवू नका, हास्याकडून आपला विकासच करून घ्या. एवढ्यासाठी मी नाव दिलं हास्य विज्ञान. छान छान. अपर्णाताई, मी असं ऐकलंय की वेगवेगळ्या प्रकारचे आजार सुद्धा हास्याने बरे होतात. खरंय का हे? मंजिरीताई, हा प्रश्न खूप छान आहे आणि हा प्रश्न म्हणजेच हास्य योगाचा, हास्य संघाचा गाभा आहे, मर्म आहे. आता तुम्ही म्हणाल हास्याचा आणि कसं काय बरं आरोग्याचा संबंध आहे? अहो, फार मोठा संबंध आहे. जीवच्या कंठस्थ मित्रच आहेत ते. उदाहरण तुम्हाला सांगते मी. हास्यामुळे पहिली गोष्ट अशी होते की ऑक्सिजन मिळतो. कारण हास्य म्हणजे उच्छ्वास. थोडस खळखळून असलं तर नाही, तर ते 3 सेकंदाचा उच्छ्वास आहे. परंतु जेव्हा ग्रुपमध्ये मुद्दामच ठरवलं 3 सेकंदाच्या उच्छ्वासापासून 10 सेकंद, 15 सेकंद असं जेव्हा आपण हसतो तेव्हा 3 सेकंदाचा उच्छ्वास 15 सेकंद लांबला. फुफ्फुसांमध्ये जागा रिकामी झाली कारण कार्बन डायऑक्साईड आउट. त्यामुळे ऑक्सिजन इन. ऑक्सिजन हा आपल्या शरीराचे सर्व रोग बरे करणारा दूत आहे, आरोग्य दूत आहे. तो हास्यच आपल्याला देतो. हास्यामुळे प्रतिकार शक्ती वाढते, आजार बरे होतात. त्यामुळे थोडकं म्हणजे उदाहरणार्थ, अरे सूर्याचं ऊन इतकं लागतंय ना, माझ्या डोक्यावर तापलंय, तर सूर्यावर कोणीतरी झाकण घाला रे. तुम्ही हसाल ना. त्यापेक्षा मी काय म्हणा, अगं सूर्यावर कुठे झाकण घालतेस, तुझ्या डोक्यावर छत्री धर. तीच गोष्ट हास्याची आहे. ती प्रतिकार शक्तीत जी वाढ होते ती हवेतले रोगजंतूंना काय आपण मारणार आहोत का? नाही. माझी प्रतिकार शक्ती मला वाढवायची आहे. ती वाढवण्याची एकच गोष्ट आहे, ती म्हणजे हास्य. हास्यामुळे माझी प्रतिकार शक्ती वाढणार आहे, मला ऑक्सिजन मिळणार आहे. असे अनेक फायदे आहेत. म्हणून विविध आजार बरे होतात. कॅन्सरच्या पेशी ऑक्सिजनच्या अभावी विचित्र वागायला लागतात. निरोगी पेशींचं रूपांतर कॅन्सरच्या पेशीत होतं. का माहितीये? उपाशी राहतात बिचाऱ्या ऑक्सिजनच्या अभावी. 2 दिवस खायला न दिलेला माणूस जसा उपाशी राहण्यात तडफडेल, तशा पेशी उपाशी राहतात. त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा करा. ऑक्सिजन हे औषध आहे त्यांच्यासाठी. म्हणजेच हास्य हे औषध आहे. लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन. मग हे औषध असल्यामुळे विविध आजार बरे होतात. शारीरिक असतील नाही तर मानसिक असतील. परंतु आम्हाला त्रास देणारे सगळे विकार हास्य बरे करू शकतं. हीच हास्याची महती आहे आणि हे सांगायला मला खूप आनंद होतो आहे. छान छान. शारीरिक आजारांचं तुम्ही सांगितलं, पण मानसिक आरोग्य आणि सामाजिक आरोग्य, हो, तर यासाठी सुद्धा काहीतरी हास्याचा उपयोग असेलच ना? नक्कीच. कारण समाजाचंही आरोग्य नीट राहायला हवं आणि मन चंगा तो काटवट में गंगा असं आपण म्हणतो. म्हणजे मनही छान राहायला हवं. मग त्यासाठी हास्य उपयोगी पडणारच पाहिजे. म्हणजे शारीरिक व्याधींच्या बद्दल सुद्धा मी तुम्हाला सांगेन. आजकाल बऱ्याच प्रमाणात लोक कंपवात किंवा पार्किन्सन्सच्या विकाराने ग्रस्त दिसतात. असे बघितलं की वाईट वाटतं फार. तर मग ते काय करतात, मेडिकल स्टोअर मध्ये जायचं आणि गोळ्या द्या. तर पार्किन्सन्स वर आधारित असलेल्या ज्या गोळ्या आहेत ना, त्यात काय असतं माहितीये का? अहो, त्यात असतो हॉर्मोन्स आणि तो असतो डोपामाइन. डोपामाइन नावाचा हॉर्मोन किंवा रासायनिक पदार्थ. पण गंमत अशी आहे बरं का,
सगळ्यात मोठी गंमत आहे ते डोपामाइन मेडिकल स्टोअर मधून गोळीमधून घेण्यापेक्षा हास्यातूनच का नाही घ्यायचं? अहो, हास्यामधून डोपामाइन निर्माण होतं, आपलं शरीर निर्माण करतं. आपलं शरीर काही अशा प्रकारच्या औषधांची हास्यातून निर्मिती करतं. आपल्या मेंदूमध्ये काही ग्रंथी आहेत, ग्लँड्स आहेत, त्या ग्लँड्स ऍक्टिव्ह होतात आणि काही ग्रंथी डोपामाइन सिक्रीट करायला लागतात. ते संपूर्ण शरीरात पसरतं. ते मुवमेंट्स म्हणजे हालचालींवर नियंत्रण करतं. आणि मग ह्या अनियंत्रित हालचाली, मला हात हलवायचा नाहीये पण तो हलतोय, मी काय करू? डोपामाइन घ्या. फक्त ते गोळीमधून त्या मेडिकल स्टोअर मधून घेण्याऐवजी हास्यातून घ्या. खळखळून हसा, खूप हसा, दीर्घ हसा. त्या 3 सेकंदाच्या हास्याच्या ऐवजी तुम्ही 30 सेकंद हसा. कोण देणार आहे हे 30 सेकंदाचं हास्य? तुम्ही आरशासमोर बसून नाही करू शकत. हास्य संघातच तुम्हाला जायला पाहिजे. सगळेजण आहेत, सगळ्यांच्या बरोबर आपण हसतो. डोपामाइन आपल्या मेंदू आपल्याला देतो रश, डोपामाइनचा धबधबा असं आपण म्हणूया. तो धबधबा आल्यामुळे रक्तामध्ये आपल्या पेशी सगळ्या दुरुस्त होतात आणि अनियंत्रित हालचालींवर नियंत्रण येतं. असा शारीरिक फायदा आहे. हृदयविकारामध्ये सुद्धा, हृदयविकाराचा तर हास्य मित्रच आहे. हार्ट अटॅक, ब्लॉकेजेस या सगळ्यांच्यावर उपाय हास्य हा आहे. हास्य हा हृदयाचा मित्र आहे, सखा आहे आणि तो तुमच्या शत्रूपासून तुम्हाला वाचवतो, त्याचा पराभव करून टाकतो. आता मानसिक जे तुम्ही म्हणालात ना, सर्वोत्तम उपाय, कुठेही सायकियाट्रिस्ट कडे जायला नको, त्या डॉक्टरांकडे जायला नको. तुमचं शरीर बरं करतं, तुम्हाला तुमचं शरीर बरं करतं. त्याचं मुख्य रहस्य काय, चावी काय आहे? हास्य. कारण सांगू का तुम्हाला, आपले सगळे मानसिक विचार किंवा मनोकायिक विचार किंवा सायकोसोमॅटिक आजार हे सगळे ताणामुळे निर्माण. जसं रबर एकदा ताणलं खूप की मग त्याचा उपयोग नाही करू शकणार आहे आपण. त्याला नॉर्मल स्थितीत आणलं तर काही करू शकेल ते. मग तुमचं मन जर इतकं ताणाखाली आहे, काही खूप तुम्हाला त्रास होत, तुमच्या नकळत तुम्ही विचार करू शकत नाही, तुम्ही फोकस करू शकत नाही, तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही. योग्य निर्णय, योग्य काय, अयोग्य काय, मी काय करायला हवं, म्हणजे अगदी नीतिमत्तेच्या दृष्टीने सुद्धा माझ्या आई वडिलांना मी किती मान द्यायचा आहे, कसा द्यायचा आहे, मी माझं बाई मला गणित शिकवत आहे, मी तिथे फोकस करायला हवंय, काय करायचं, माझं होऊच शकत नाहीये फोकस. कारण ताण. हा ताण दूर करणारी गोष्ट, सहज साध्य सोपा उपाय म्हणजे हास्य. म्हणून मग हे ताण कमी करा. ते विद्यार्थ्यांच्या मनावर ताण असतील, मध्यमवयीन तरुणांच्या मनावर ताण असतील, गृहिणींच्या मनावर खूप ताण असतात, शिक्षकांच्या मनावर ताण असतात, ज्येष्ठांच्या मनावर असतात आणि वृद्धांच्या मनावर पण. ज्येष्ठ ही अलीकडची पायरी म्हणूया, वृद्धांच्या मनावर खूप ताण असतात. हे सगळे ताणामुळे होणारे विकार असतात ना, ते हास्य बरं करतं. आणि मग कुठलंच काम करावं असं न वाटणे, आळस नको, आजचं काम उद्यावर, उद्याचं काम परवावर. हे ताणामुळे होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या गोष्टी ताण निघून गेल्यामुळे बऱ्या होतात. आपली कार्यक्षमता बर का मंजिरीताई, ताणामुळे काय काय होत नाही हे विचारा. ताणामुळे डोकेदुखी, राग येणे, राग अनावर होणे, चिडचिड, वैताग, अगतिकता आणि अपचनासारखे विकार, हे सगळ्या गोष्टी ताणामुळे होतात. आम्ही काही कामच करू शकत नाही. ताण घालवून टाका, तुम्ही एकदम एफिशियंट व्हाल, तुमची कार्यक्षमता वाढेल. मग ही एफिशियन्सी वाढवण्यासाठी आपल्याला हास्य योगाचाच आधार मिळतो. असं संथ शांत पाणी, मन प्रसन्न, काय पाहिजे ते सांगा, आम्ही करायला तयार आहे. हास्य ही जादू करतं. म्हणून मनावरचे ताण आणि शारीरिक व्याधी दोन्हींवरचा एकच उपाय, तो म्हणजे हास्य. आपण ना ते तुम्ही मगाशी हास्य क्लबाचा उल्लेख केला, ओके नाही, आणि मी पण हास्य क्लबाचा अनुभव घेतलाय. तर पण लोकांच्या मनामध्ये ना खूप त्याच्याविषयी असं काहीतरी असं वेगळं आहे की काय तिथे जाऊन नुसतं मोठ्या मोठ्याने हसतात लोक. बरोबर, कारण गाडीवरनं जाता येतं त्यांना तेवढंच दिसतं. तर मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या हास्य क्लबाविषयी थोडक्यात माहिती सांगा. अगदी नक्की, जरूर. हा हास्य क्लब किंवा हास्य योग संघ, ह्याच्यामध्ये हास्य अधिक योग, अधिक प्राणायाम
अधिक काय वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम असे आहेत. नुसतंच हसायचं आहे असं नाहीये. तर त्याच्यामध्ये व्यायाम प्रकार आहे, त्याच्यामध्ये मनाला एनर्जी देणं आहे, एन्डॉर्फिन्स हॅपी हार्मोन्स क्रिएट करणं असं आहे. उदाहरणच बघूया ना, हास्य योगामध्ये आय कॉन्टॅक्टला खूप महत्व आहे. म्हणजे ये हृदयीचे ते हृदयी घातले, मनापासून मनापर्यंत, मेंदूपासून मेंदूपर्यंत असा हा प्रवास आहे. त्यामुळे आपण एकमेकांकडे बघून हास्य करतो, त्यामुळे ते थेट पोचतं. म्हणजे नुसता मसलचा व्यायाम नाही, तर तो मनाचा एक काय म्हणते दिलखुलास हृदयी घातलेलं म्हणून सगळे लोक प्रसन्न. आणखी एक तुम्हाला सांगू गंमत, ती अशी आहे की हे हास्य आपण एकट्याने नाही करत, समाजामध्ये आपला एकटेपणा घालवण्यासाठी आपण एकमेकांच्या बरोबर आहे वर्तुळात उभे राहतो आणि एकमेकांकडे बघतो. आता दुसरं एक उदाहरण देतो ना, हास्य हे मी एकट्याने, ही एकट्याची कृती नाही, समाजातील सामाजिक सोशल बनवण्याची कृती आहे. आता बघा म्हणून आता मी तुम्हाला सांगते की समजा आता अशी आम्ही कल्पना करूया की माझ्या हातामध्ये जसा खाऊ असतो आपण मुलांना वाटतो, तसं माझ्या हातामध्ये हास्य हाच खाऊ आहे. हास्य हे डाएट आहे माझं, हास्य हे पौष्टिक डाएट आहे. मग ते मी आता हे हास्य सगळ्यांना वाटणार आहे. मुलांना कसे आपण चॉकलेट देतो तसं मी आता सगळ्यांना हास्य वाटणार आहे. मी एकटी आनंदी नाही होऊ शकत, माझ्या बरोबर ते सगळे आनंदी व्हायला हवेत मला. तर चला आपण करूया हास्य वाटणे. 1 2 3 प्रत्येक वेळेला असतं. म्हणजे कसं झालं, आता तुम्हीच बघा, हे 3 सेकंदाचा उच्छ्वास नाही झाला, हा 15 ते 20 सेकंद कंटिन्युअस लाफ्टर झालं. पण 20 सेकंदाचा उच्छ्वास, 20 सेकंद कार्बन डायऑक्साईड बाहेर, की आपण फुफ्फुसांमध्ये ऑक्सिजनला जागा करून दिली. मग आमच्या पेशी झाल्या तयार, ऍक्टिव्ह, एनर्जेटिक. हे हास्य योगाचं रहस्य आहे. आणि याच्यामध्ये अशी मजा येते, मजा घेणे हा गाभा आहे हास्य योगाचा. बळे मी हे नाहीये हास्य योग. हास्य म्हणजे मनापासून हसणे आणि स्फोट, ओ असा हास्य योग असतो. त्याच्यामध्ये काही वेळेला आपण हात वर करतो, काही वेळेला पुढे फॉरवर्ड बेंडिंग असतं, काही वेळेला बॅकवर्ड बेंडिंग असतं, काही वेळेला ट्विस्टिंग असतं. असे सर्व प्रकारचे व्यायाम आणि प्राणायाम. गती बदलली, श्वसनाची गती बदलली. श्वास प्रश्वासयोः गतिर्विच्छेदः इति प्राणायामः. तेव्हा हास्य योग संघांमध्ये प्राणायाम हा हसताना घडूनच येतो, कारण उच्छ्वास लांबवला आपण. मग प्राणायाम लांबवला म्हणजे हे वेगळ्या स्पेशल आपण करू शकतोच, पण नाही केलंय तरी प्राणायाम झालेला आहे. म्हणून तर आम्हाला एनर्जी मिळते, मनाचं संतुलन होतं, मन शांत होतं, प्रसन्न होतं, टवटवीत फुलांसारखं मन होतं. छान छान. मला असं वाटतं प्रेक्षक हो की आता हास्य क्लबाबद्दल जे काही तुमचे गैरसमज असतील ते ह्या सांगण्याने खूपच कमी झाले असतील. आता अपर्णाताई, मला एक असा तुम्हाला विचारायचा आहे, आपल्या दोघींच्या जिव्हाळ्याचा प्रश्न, की शिक्षकांचं अध्ययन जे असतं, तर अध्ययन आणि विद्यार्थ्यांचं अध्यापन, तर त्याच्यावर काही हास्याचा परिणाम होऊ शकतो का? म्हणजे असं की बघा की काही शिक्षक असे वर्गात जाऊन अगदी असं इस्त्री गेलेल्या चेहऱ्याने शिकवतात, पोरं पण त्यांना घाबरून अशी गप्प बसून राहतात विद्यार्थी. मग त्याचा आणि हास्याचा काय संबंध तुम्ही जोडा? खरंच म्हणजे ताई अगदी आपल्या जिव्हाळ्याचा प्रश्न तुम्ही विचारा, कारण विद्यार्थी हे आपल्याला सर्वात प्रिय आणि त्यांच्या आनंदासाठी त्यांना समजावं यासाठी किती खटपट आपण करतो. अहो, हास्याच्या माध्यमातून हे फार सोपं आहे बरं का. कारण सांगते, विद्यार्थ्यांना समजत नाही तेव्हा त्यांची बौद्धिक क्षमता कमी असते असं नाही, त्यांच्या मनावर ताण असतो, त्यामुळे ते फोकस करू शकत नाही.
बाई काय गणित शिकवतायत ते कळत नाही त्यांना. हो तुम्हाला मी सांगते, सेमी इंग्लिशचे वर्ग आता जे सुरू झालेले आहेत, मराठी माध्यमाची आपली मुलं, आणि ती जेव्हा सायन्स हे इंग्लिश मधून धडेच्या धडे सगळे इंग्लिश मधून, घाबरतात हो मुलं. ते धडे सुद्धा वाचत नाहीत. गाईड मधून प्रश्नोत्तर लिहून काढायची बास. मग वाईट वाटतं आपल्याला. समजून घे रे, तुझा उपाय आहे ना हास्य. म्हणून विद्यार्थ्यांवर हास्य योगाचा परिणाम खरंच होतो का हे तपासूनच पाहायचं आम्ही ठरवलं. आणि म्हणून मग आम्ही शाळेच्या शिक्षकांना भेटलो, मुख्याध्यापकांना भेटलो, त्यांना सगळे एक समजावून सांगितले की हे नेमकं काय आहे. त्यांना ते पटलं. मुख्याध्यापक म्हणाले आमच्या विद्यार्थ्यांवर तुम्ही नक्की हा संशोधन प्रकल्प राबवा. आणि मग काय आम्हाला खूप आनंद झाला. विद्यार्थ्यांच्या अडचणी आम्ही सोडवायला तयार झालो. शाळेच्या पूर्वी भरण्यापूर्वी अर्धा तास शाळेच्या शिक्षकांना, पीटी टीचर्स आणि सगळे शिक्षक यांना आधी आम्ही हास्ययोग शिकवला. आणि मग आम्ही शिक्षकांच्या समवेत आम्ही हास्ययोग विद्यार्थ्यांबरोबर केला. मुलं खूप हसायची, खळखळून हसायची. हे 2 दिवस शिक्षकांनी बघितलं आणि मग पीटी टीचर्सनी ते ताब्यात घेतलं हास्ययोग, आणि ते रोज मुलांना शिकवायचे. व्यक्तिमत्वाची चाचणी घेतली. कॉन्फिडन्स कमी असेल तर मुलं स्पर्धेत भाग घेत नाहीत. कॉन्फिडन्स, आपलं व्यक्तिमत्व फुलवायचं आहे मुलांचं. म्हणून मग ते अशीच सगळी प्रश्न घेतली आणि महिने सलग हास्ययोग, 3 महिने रोज अर्धा तास ते 40 मिनिटे हा हास्ययोग घेतला. मग परत चाचणी घेतली, सेम तीच प्रश्नावली दिली की तुम्ही आता याच्या भाग घेता का, स्पर्धांमध्ये भाग घेता का, तुम्ही शंका विचारता का, सेमी इंग्लिशच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला गणिताच्या तासाबद्दल काय वाटतं, सायन्स तुम्हाला समजतं का, इतिहास भूगोल तुम्हाला समजतात का. तर तुम्हाला मी सांगते, इतका सुंदर उत्तर मुलांनी दिली. आम्ही विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक मुलाखती घेतल्या. आता जी मुलं आम्हाला आधी सांगितलं होतं की आम्हाला दम लागतो शाळेत येताना, कारण लांबून चालत यायची ही मुलं या छोट्या गावामध्ये. त्यांना आम्ही विचारलं, त्यांनी आम्हाला सांगितलं आता आम्हाला दम लागत नाही. म्हणजे जे मी सांगितलं शारीरिक विकार कमी होतात, बरे होतात. ह्याने आम्हाला खूप आनंद झाला. म्हणजे बाईंकडे लक्ष द्यावं असं वाटणं किती छान गोष्ट. वाटणं ही गोष्ट छान आहे. म्हणजे एनर्जेटिक झालेला आहे ब्रेन. जो ब्रेन ऍक्टिव्ह करण्यासाठी कोणी काय काय म्युझिक लावतो, कोणी नाच करतो, कोणी आणखी काही काही करतं. अरे आम्ही हास्याच्या माध्यमातून ब्रेनला ऍक्टिव्ह केलं, एनर्जी दिली. त्याच्यासाठी एनर्जीचे काय इलेक्ट्रॉन्स वगैरे काही घ्यावं लागलेलं नाही, तर आपोआपच केवळ हास्यामधून एनर्जी दिली आम्ही मुलांना. आणि मग हे सगळं ऐकून आम्हाला खूप छान वाटलं. आणखी एक सांगते तुम्हाला, काही विषय त्या मुलांचे नावडते होते. काही मुलं म्हणाली आम्हाला इतिहास ना, त्या सनावळ्या पाठ करायचं नाही जमत, कंटाळा येतो. काही मुलं म्हणाली भूगोल न, त्या राज्य राजधान्या वगैरे नाही हो आमच्या लक्षात राहत, त्यामुळे भूगोलाकडे पाठ फिरवतो आम्ही. नावडते विषय तुम्हाला सांगते मंजिरीताई, नावडत्या विषय आवडते विषय झाले मुलांचे. हे कशामुळे झालं तर समजायला लागलं. मुलांना समजायला लागलं तेव्हा आपोआप इंटरेस्ट निर्माण होतो आणि फोकस झाला, गणित समजायला लागले. म्हणून मग म्हणजे आम्ही इतिहासाच्या बाईंना विचारलं, सायन्सच्या बाईंना विचारलं की मुलांमध्ये काय फरक वाटतोय. तर सायन्सच्या बाई आम्हाला म्हणल्या अहो पूर्वी मुलं हातच वर करायची नाहीत, इंग्लिश कसं बोलायचं, इंग्लिश मधून उत्तर कसं द्यायचं, मराठीतून येतं इंग्लिश मधून उत्तर कसं द्यायचं. पण आता मुलं इंग्लिश मधून उत्तर तर देतातच, शंकाही विचारतात. म्हणजे प्रश्न कसा तयार करायचा, डिझाईन कसा करायचा इंग्लिश मधून नव्हतं मुलांना समजत. पण आता ते समजायला लागलं, कॉन्फिडन्स आला. ह्याच्यापेक्षा आम्हाला काय हवं होतं, मुलांचं व्यक्तिमत्व आत्मविश्वास पूर्ण असावं आणि ते गाईडचं मधून पाठ न करता समजून घ्यावं मुलांनी आणि मग उत्तरं लिहावी. शिक्षकाला यापेक्षा काय वेगळं हवंय हो. तर आम्ही अगदी भरून पावलो, आम्हाला खूप आनंद झाला. हा एक प्रकल्प विद्यार्थ्यांसाठी हास्ययोग खूप महत्वाचा आहे. आणि या निमित्ताने मंजिरीताई तुम्हाला मला सांगावं असं वाटतं, हास्ययोग काही फक्त ज्येष्ठांसाठी नाही हो, साठीच्या पुढे गेलं फिक्स करा हास्ययोग, तोपर्यंत असं नाही आहे. तर हास्ययोग हा विद्यार्थ्यांना तुम्ही शिकवा. आज विद्यार्थी जेव्हा आत्महत्यांची बातमी येते ना, तेव्हा आम्हाला फार वाईट वाटतं, शिक्षकांना फार वाईट वाटतं की अरे काय ताण हा मुलांच्या मनात, सहनच होत नाही यांना.
पण ती मनाला शक्ती देणारं औषध हास्ययोग हे जर मुलांच्या मध्ये जर आपण रुजवलं तर नक्कीच हे सगळे प्रकार बंद होतील, मुलांचा विकास होईल, पालक आनंदी होतील, शिक्षक भरून पावतील आणि हेच मला हवं होतं असा आनंद होईल. छान छान. आता काही एक शेवटचा पण खूप महत्वाचा प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे हा, की आपण आता समजा तुम्ही सुद्धा आता म्हणाला ताणतणाव, प्रत्येक कुटुंबामध्ये आपल्याला ताणतणाव दिसून येतात. एकतर विभक्त कुटुंब पद्धती आहे, त्याच्यामुळे आई वडील जॉबला जातात तरी नाही तर वर्क फ्रॉम होम तरी करतात. मुलं बिचारी त्यांची शाळा, त्यानंतर त्यांची पाळणा घरं, त्यांचे क्लासेस याच्यातच डुबलेली असतात. म्हणजे प्रत्येक जण स्वतःच्या व्यापामध्ये इतका गुंग असतो की एकमेकांकडे लक्ष देणं, एकमेकांशी बोलणं, संवाद साधणं हे तर काही नाहीच. मग हसणं तर खूपच लांबची गोष्ट आहे. तर आपण जर त्यांना असं विचारलं ना, अरे जरा तरी दिवसभरात थोडासा हसत जा, हसत काय जा, इथे श्वास घ्यायला वेळ नाही, अशी उत्तरं देतात. तर मला काय वाटतं माहितीये का की कौटुंबिक नातेसंबंध जे आहेत तर त्याच्यावर या हास्याचा खूप चांगला परिणाम होऊ शकतो. म्हणजे पूर्वी असं म्हणायचं बघा की जेवायला बसलं ना की वेगळे वाईट विषय काढायचे नाही, जेवण सगळ्यांचं एकत्र हसत खेळत झालं पाहिजे. हल्ली कुठं तसं काही दिसतच नाही. मोबाईल बघत, टीव्ही बघत जेवतात आई वडील पण आणि मुलं पण, हो की नाही? म्हणजे हे कुठेतरी सगळं थांबायला पाहिजे आणि त्याच्यासाठी मग हास्याचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे असं मला वाटतं. खरंच. मग त्या दृष्टीने आत्ताची ही जी तरुण पिढी किंवा तरुण आई बाबा आपण नवीन झालेले, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल, यासाठी काय मार्गदर्शन कराल? मंजिरीताई, खूप महत्वाचा किंवा मी म्हणेन सर्वात महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला. कारण शेवटी माणूस हा एकटा नाहीये, तो शेवटी समाजात आहे आणि आपलं घर, आपला परिवार, आपलं कुटुंब ह्यात आपल्याला सुरक्षितता आहे. पण आज काय झालंय, ताणामुळे सगळेजण असे वेगवेगळे आपापल्या भोवती कोश निर्माण केलेला आहे. ती गृहिणी असते, ती एक आई असते, ती बिचारी तिच्या नोकरीच्या ताणाखाली इतकी आहे की तिला इच्छा तर आहे माझ्या मुलांचं करिअर चांगलं व्हावं, माझ्या मुलाला माझा अभ्यास घ्यायचा आहे मला त्याचा, पण घेऊ शकत नाही. घरामध्ये म्हाताऱ्या सासूबाई आहेत, आजोबा आहेत, त्यांच्याशीही मला बोलायचंय पण ती बिचारी बोलू शकत नाही. सगळेजण नुसते जीव घेण्या रेसमध्ये धावतायत. मग अरे एकत्र केव्हा येणार? आणि एकत्र येणार ते काय चार रोबो एकत्र बसलेत असं नाहीये. एकमेकांशी सुखसंवाद करायला हवाय, मन जोडली जायला हवीत. आपण नुसतं हसून बघितलं ना तरी बरं वाटतं त्या आजोबांना. जेव्हा ती आई नोकरीवर जाताना त्या सासूबाईंना बरे आई जाते मी असं नुसती म्हणली तरी त्यांना बरं वाटतं. पण आज तेही ते म्हणू शकत नाही, कारण तिच्या मनावरचा ताण, हा ताण घालवणारा एकच उपाय आहे, तो म्हणजे हास्य. मी म्हणते ती आई 40 वर्षाची असेल, 30 वर्षाची असेल, नाही तर 50 वर्षाची असेल, पण त्या आईनी वेळात वेळ काढून जर हास्य योगाच्या संघामध्ये जर जायला सुरुवात केली तर खूप फरक पडेल. अहो, अशा 2 विटा इथे ठेवलेल्या आहेत, तर त्या 2 विटा काय आपणहून नाही जोडल्या जाणार आहेत. मध्ये सिमेंटिंग मटेरियल पाहिजे आहे, मध्ये ग्लू पाहिजे आहे. 2 माणसांना जोडणारा ग्लू कोणता आहे? हास्य. हास्य हे हृदयाशी संवाद घडवून आणताना तसं जेवणाच्या टेबलाभोवती बसलेल्या चौघांचा ग्लू म्हणजे हास्य आहे. सुखसंवाद, खेळीमेळीने, विनोद सांगत सांगत जेव्हा जातं तेव्हा ते जेवण अंगी लागेल. एवढंच नाही, मन प्रसन्न होतील. काही रोग मी तुम्हाला सांगते बरं का मंजिरीताई, काही रोग असे असतात, काही मनाचे विकार, काही शरीराचे विकार असे उंबरठ्यापाशी आलेले असतात. उंबरठ्यापाशी आलेले आहेत की जे तुमची नकारात्मकता वाढली की ते आत येणार आहेत. नकारात्मकता वाढली की ते आत येणार, तर मग तुम्हाला हळूहळू नाही मला बरं नाही वाटत आहे असं करत उग्र रूप धारण करतं दुर्दैवाने. मग कशाला ते हॉस्पिटल्स आणि मोठ्या मोठ्या, त्यापेक्षा त्याच्या आधीच त्याला थोपवणं दाराबाहेर. त्याच्या आधी त्या नकारात्मकतेला बाहेर कसं थोपवायचं आहे आपल्याला? नो एंट्री फॉर निगेटिव्हिटी. कसं काय करणार? तर याचा उपाय एकच, हास्य. तेव्हा लहान असा, नाही तर मोठे असा, नाही तर वृद्ध असा,
वृद्धांना एकाकीपणाचा, एकटेपणाचा फार जाणवतो, आपल्यालाही वाईट वाटत असतं. काय करू, मला वेळच नाही. हे एकच उत्तर, परवलीचा शब्द, वेळ नाही. पण हास्ययोग संघात गेल्यावर त्याच 24 तासामध्ये तुम्हाला वेळ मिळू शकतो, कारण तुमची कार्यक्षमता वाढेल, नातेसंबंध सुधारतात. मला फोन करायला वेळ होतो, मला मैत्रिणीशी बोलायला वेळ मिळतो, मला सासूबाईंशी बोलायला वेळ मिळतो, मी घरातल्या सगळ्यांची विचारपूस करू शकते एक घरची प्रमुख म्हणून. तर असं हे नातेसंबंध सुधारणे, सामाजिक आपण एक भान ठेवणे, ह्या सगळ्या गोष्टी आश्चर्यकारकरित्या सुधारतात. नाहीतर नुसतं जर मी म्हटलं तेव्हा तुम्ही हसा आणि तुम्ही एकदम सोशल व्हाल, तुम्ही हसा आणि तुमचे रोग बरे होतील. नाही, तसं नाही करणार. ते विज्ञान जे आहे त्याच्यामागे, तो अनुभवाचा भाग जो आहे त्याच्यामध्ये, तो हा सगळं आपल्याला केल्यावर, अनुभवल्यावर आपल्याला कळतो आणि मग आपण हास्य संघामध्ये जातो. हसता हुआ जो जाएगा वो मुकद्दर का सिकंदर कहलाएगा. म्हणजे आज अपर्णाताईंशी गप्पा केल्यानंतर हे सगळं नव्याने एकदा खूप जाणवलं. आणि मला असं वाटतंय की हास्य क्लब किंवा हसणं याविषयी जे मनामध्ये तुमच्या सुद्धा समज गैरसमज असतील ते नक्कीच यांनी दूर झालेले असणार. आणि काही शंका असतील तर तुम्हाला ठाऊकच आहे आपलं, तुम्ही तुमच्या शंका मला कमेंटमध्ये लिहून पाठवा, मी त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवेन. आणि ते आपल्याकडे परत एकदा येणार आहेत योगात ओंकाराचं महत्व सांगायला, म्हणजे विद्यार्थ्यांना पण, पालकांना पण आणि शिक्षकांना पण. त्यावेळेला आपण तुमच्या सगळ्या ज्या काही शंका असतील त्या त्यांना देऊयात आणि त्या त्याची आपल्याला उत्तरं देतील. तर मंडळी, आज आपण इथेच थांबूयात. पण माझं तुम्हाला असं सांगणं आहे की असेच काही नवीन नवीन उपक्रमशील व्यक्ती, काही शिक्षक मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जर काही आणखीन हवं असेल, आणखीन काही अपेक्षा असतील तर तुम्ही नक्की मला सांगा. आणि तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.